होईना मित्रांनो, काय काय जणांना फोटो काढायचा इतका नाद आहे बाबा की पाहायचंच काम नाही. आणि पुन्हा त्यातल्या त्यात काढा बाबा फोटो, त्याचं काय नाही. पण त्यातल्या त्यात कहर काय माहिती आहे काय. आता एक जणानं काय केलं, सचिन तेंडुलकर सोबत फोटो काढला. म्हणजे कोणत्या तरी एक कार्यक्रम होता, त्याला जाता जाता हे भेटला असेल. मग एखाद्याला म्हणला बाबा फोटो काढा मावा, आणि ते बिचारा कशाला नाही म्हणून फोटो काढायला काढला. ग्रेट भेट. सचिन तेंडुलकर सरांची माझी भेट झाली आणि वेगवेगळ्या विषयावर सखोल चर्चा झाली. आता सचिन तेंडुलकर ह्या रिकाम्या संघ कशाला चर्चा करीत बसन, काय घेणदेणे सचिन तेंडुलकरला. ह्याच्यासारखे रोज शेकड्याने भेटत असेल फोटो काढणारे. पण ह्यो म्हणजे सखोल चर्चा केली. आता कायची सखोल चर्चा करतो वागा, काय काय नाही तुलाच माहीत. पुन्हा काय काय जण काय करते, नेत्यासंग फोटो काढते. समजा एखादा मंत्री आहे, काय काय जण मुंबईला गेले, मग मंत्रालयात जातात फिरायला. मग एखादा मंत्री येत असतो, हे जाऊन बहादरच्या संग फोटो काढतो. एखाद्याला फोटो काढायला लावतो, सेल्फी घेतो, कॅप्शन टाकतो, फलाण्यांची ग्रेट भेट आणि साहेबासोबत सखोल चर्चा केली विविध विषयावर. आता साहेब तुला ओळखीत नाहीत, तू साहेबाच्या घरी गेला, त्याचे कुत्रे बी तू यामुळे भुकत येतं. इतकी बेकार तू गते. पण नाद इतका साहेबासोबत सखोल चर्चा करताना कशाला तू ही चर्चा करते. ते तुझ्यासारखे हजारानं कार्यकर्ते त्याचे पडलेले येतं, मागं गोंडागोळीत फिरत येतं. आणि हे बहादर टाकतात काय सखोल चर्चा करताना. म्हणजे नाद आहे ना बाबा, तुम्हाला काढा फोटो, त्याचा काय नाही. ग्रेट भेट टाका, पण चर्चा करताना कशाला टाकायचं. तू या संघ कशाला ते चर्चा करीन. आणि ते रिकामा थोडंच तू यासारखं चर्चा करायला आणि तू या संघ फोटो काढायला. सुधरा रे. असे फोटो काढल्यानं कॅप्शन फुल्यानं काही होत नाही. सगळ्याला माहीत असते तुम्ही किती पाण्यामध्ये येतं, आणि आमच्यासारख्याला माहीत असते तू किती गटांगड्या हाणायला. जय महाराष्ट्र.